गणेश उत्सवाच्या काळात ग्राहकांनी खुलून गेलेली मार्केट्स आता ओस पडायला सुरुवात झाली कारण पितृपक्षात नवीन वस्तूंची खरेदी करणं कटाक्षाने टाळलं जातं। काही घ्यायचं असेल तर पितृपक्ष सुरू होण्याआधी किंवा पितृपक्ष संपल्यानंतर घेतलं जातं। पण यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात। पितृपक्षात पित्र कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते। या काळात पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध, पूजा आणि तर्पण केली जातात। पितृपक्ष हा आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो अशी मान्यता आहे। पण या काळात नवीन वस्तू खरेदी करून त्या वापरल्याने आपलं लक्ष पूर्वजांकडून विचलित होतं आणि त्यामुळे आपल्या हातून त्यांची योग्य ती सेवा घडत नाही, ज्यामुळे पितरांच्या आत्म्याला त्रास होऊ शकतो। तसेच पितृपक्षाच्या काळात खरेदी केलेल्या वस्तू पितरांना अर्पण केल्या जातात, त्यामुळे त्या वस्तूंमध्ये प्रेतांचा अंश असतो आणि या वस्तूंचा वापर जिवंत लोकांसाठी करणं योग्य नाही असा समज आहे। तसेच या काळात नवीन वस्तू खरेदी करणं म्हणजे पितरांचा अपमान करण्यासमान आहे असे सुद्धा सांगितलं जातं। म्हणूनच या काळात शुभ गोष्टी केल्या जात नाहीत आणि आपल्या इथे नवीन वस्तूंची खरेदी शुभ बाब मानली जात असल्याने या काळात कोणतीही नवीन कामं करणं वर्जित मानलं जातं। तसेच कोणतीही नवीन वस्तू जसे की घर, गाडी, सोनं चुकूनही खरेदी करू नये असा सल्ला दिला जातो। तर या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का ते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।